नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच आपल्या भारतीय संसदेमध्ये लोकसभेमध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना हटवण्यासाठी एक प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. तर लोकसभा स्पीकर यांना कशा पद्धतीने हटवलं जातं, काय प्रोसेस आहे, किती जणांनी अनुमोदन द्यावं लागतं, कोणतं कलम आहे, या सर्वांचा आपण अभ्यास आजच्या लेक्चरमध्ये करूया. ओके. सो लोकसभा स्पीकर आर्टिकल 94च्या अंतर्गत काय केलं जातं, तर त्याला पदावरून दूर केलं जातं. त्याची नेमणूक केली जाते आर्टिकल नंबर 93 नुसार. आणि कोण करतात नेमणूक, तर लोकसभेचे निवडून आलेले प्रतिनिधी याचं काय करतात, नेमणूक करतात. आणि ते पण कसे होते, तर इलेक्शन होते त्यासाठी. आणि बहुमताने त्याला काय केलं जातं, निवडून दिलं जातं. आणि जनरली आपल्या लोकसभा स्पीकर हा सरकारी पक्षाचा असतोय का, तर सरकारकडे काय असतं, तर बहुमत असते. लक्षात ठेवा, जनरली लोकसभा स्पीकर हा सरकारी पक्षाचाच असतो. तर आपल्याकडे सध्या ओम बिर्ला यांची दुसरी टर्म चालू होती 2019 ते 2024 पर्यंत त्यांनी काम पाहिलं होतं. पुढे जाऊन 2025 पासून, आता 24 पासून ते पुढे 2029 पर्यंत ते काम पाहणार आहेत. पण आता झालंय असं की मागच्या बजेट सेशनमध्ये ज्यावेळी चर्चा वगैरे चालू असताना त्यांनी विरोधकांना बोलण्याची संधी दिली नाही, असा विरोधकांचा काय आहे, तर आरोप आहे. तर विरोधक असं म्हणतात की ओम बिर्ला हे न्यूट्रल न राहता पक्षपातीपणा करत आहेत, जे सरकारच्या बाजूने काय करत आहात, जास्त झुकलेले आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यासाठी त्यांनी लोकसभा स्पीकर यांच्या विरुद्ध काय आणलेला आहे, तर त्यांना हटवण्याचा प्रस्ताव आणलेला आहे. तर हा प्रस्ताव कोणी मांडलेला आहे, तर ह्या बजेट सत्रामध्ये काँग्रेसचे खासदार मोहम्मद जावेद. एक्झामला हमखास क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, UPSC प्रिलिमला सुद्धा विचारला जाऊ शकतो, किंवा येणारे 31 मे राज्यसेवेसाठी सुद्धा हा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 4-5 स्टेटमेंट असू शकतात. काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद यांनी हा मांडलेला आहे. आणि याला समर्थन किती जणांनी दिले, तर 118 खासदारांच्या याच्यावर काय आहेत, तर स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे संसदेमध्ये काय मोठा राजकीय वाद चालू झालेला आहे. जनरली 50 सदस्यांच्या खासदारांच्या काय लागतात, तर स्वाक्षऱ्या लागतात. पण ह्या याच्यामध्ये 118 खासदारांनी काय केलं, तर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. आता काय असते प्रक्रिया लोकसभा स्पीकर यांना हटवण्यासाठी, तर ती कलम आहे 94C. एक्झामसाठी अतिशय महत्वाचं आहे कलम नंबर 94C. आणि बहुमताने लागतोय, ते पण कोणतं बहुमत, सिंपल मेजॉरिटी नसून तर स्पेशल मेजॉरिटी त्यांना हटवावं लागते. लक्षात ठेवा, म्हणजे अर्ध्यापेक्षाही जास्त उमेदवारांनी त्याला काय म्हटलं पाहिजे, हो मध्ये काय केलं पाहिजे, तर मतदान केलं पाहिजे, तर त्याला पदावरून दूर करता येतं. त्यांना अगोदर ॲडव्हान्समध्ये आपल्याला काय द्यावं लागतं, 14 दिवसाची नोटीस द्यावी लागते, लिखित सूचना द्यावी लागते की आम्ही तुम्हाला पदावरून काय करणार आहोत, तर दूर करणार. म्हणून लक्षात घ्या, हा प्रस्ताव मांडला होता बजेट सेशन जेव्हा चालू झालं 1 मार्च पासून. त्यानंतर हा प्रस्ताव काय आलेला आहे पुढे 14 दिवसांनी काय आलेला आहे, चर्चेला आलेला आहे. सो प्रस्ताव अगोदर द्यावा लागतो. तो प्रस्ताव समर्थन किती सदस्यांनी दिलं पाहिजे, तर 50 सदस्यांनी त्याला प्रस्ताव समर्थन दिलं पाहिजे. आता इथे होतं कसं आहे, तुम्ही जनरली जर लोकसभा सेशन वगैरे पाहत असाल, तर आपल्या ओम बिर्लांचे 2 आपल्याला काय पाहायला भेटतात, तर चेहरे पाहायला भेटतात. एक चेहरा जेव्हा ते उजव्या बाजूकडे बघतात, म्हणजे सरकारकडे बघतात, तेव्हा त्यांचा चेहरा हसरा असतोय. आणि जेव्हा ते विरोधी पक्षाकडे बघतात, तेव्हा ते असे एक रागाने, एक म्हणतात ना, खुन्नस या नजरेने काय करत असतात, ते बघत असतात. सो याच्यावरून समजतं की ते सरकारच्या बाजूने जास्त झुकलेले आहेत आणि विरोधी पक्षाला जास्त काय करत नाही, ते महत्त्व देत नाही. ओके. आपल्या त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आपल्याला कशा पद्धतीने हटवलं, तर त्यासाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो लक्षात ठेवा, लोकसभा स्पीकर यांना हटवण्याचा प्रस्ताव फक्त लोकसभेत मांडला जाऊ शकतो, कारण ते लोकसभेचे काय आहेत, अध्यक्ष. असं एक्झामला हा सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आयोग काय टाकेल, लोकसभा स्पीकर यांना अध्यक्षांना हटवण्याचा प्रस्ताव हा राज्यसभेत सुद्धा मांडला जाऊ शकतो. तर नाही, तर कुठे मांडला जाऊ शकतो, फक्त लोकसभेत मांडला जातो. ठराव, चर्चेने मतदान होते. इफेक्टिव्ह मेजॉरिटीने काय केलं, मिळाल्यास पदावरून त्यांना काय करता येतं, दूर करता येतं. आता ज्यावेळी चर्चा चालू असते, तेव्हा अध्यक्ष त्या सभेचे अध्यक्षस्थान बसू शकत नाही, म्हणजे त्या चेअरवर बसू शकत नाही. चर्चेत सहभागी होऊ शकतात, अध्यक्ष मतदान करू शकतात, फक्त काय मत करू शकत नाही, तर कास्टिंग वोट करू शकत नाही. तुम्हाला इथे आयोग ब्लंडर टाकू शकतो की अध्यक्ष मतदान करू शकत नाही. तर अध्यक्ष चर्चेदरम्यान मतदान करू शकतात, परंतु त्यांचं जे कास्टिंग वोट असतं, कास्टिंग वोट म्हणजे काय असतं, जेव्हा दोन्ही पक्षांना म्हणतात ना, सरकारी पक्ष आणि विरोधी पक्षांची मतं समसमान असतात, त्यावेळी टाय वोट जेव्हा होतं, तेव्हा कास्टिंग वोट टाकण्याचा अधिकार कोणाकडे असतो, आपल्या लोकसभा स्पीकरला असतो. त्यामुळे ते कास्टिंग वोट करू शकत नाही, कारण का त्याच्यावर तो काय आहे, प्रस्ताव चालू आहे. आता अध्यक्षांना इतर मार्ग काय असतात, तर अध्यक्षाला उपाध्यक्षाला पत्र देऊन राजीनामा देऊ शकतात. अध्यक्ष लोकसभेचा सदस्य राहिला नाही, तर पद आपोआप काय होतं, त्यांचं संपलं. असे 2 मार्गाने सुद्धा त्यांचं पद काय होतंय, रिक्त होते. आता विशेष मुद्दा काय असतो, जेव्हा लोकसभा विसर्जित झाल्यानंतर अध्यक्ष आपल्या पदावरून काय करू शकतो, कायमस्वरूपी राहू शकतो. ओके. म्हणजे असं नाही की लोकसभा विसर्जित झाल्यामुळे त्यांनी पण पदाचा आपल्या काय द्यावा, राजीनामा द्यावा.
नाहीतर नवीन लोकसभा स्पीकर येईपर्यंत तो पदावर राहू शकतो. नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीपर्यंत पद कायम त्याचं राहत असतं, हे महत्वाचा पॉईंट आहे. सो आतापर्यंत कोणकोणत्या असे लोकसभा स्पीकर होऊन गेले की त्यांच्यावर आपण आपल्या लोकसभेने काय केलं होतं, अविश्वास प्रस्ताव आणला होता. तर त्याच्यामध्ये पहिले आहेत JB मावलणकर, जे आपल्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष होते 1954 साली. हुकुमसिंग 1966 साली यांच्यावर प्रस्ताव मांडला होता. आणि बलराम यांच्या विरोधात 1987 ला प्रस्ताव मांडला होता. आणि आता आपले ओम बिर्ला यांच्या विरोधात प्रस्ताव मांडलेला आहे. आणि आतापर्यंत हे 3 जे प्रस्ताव मांडले होते सर्व काय झाले होते, अमान्य झालेले होते. मी त्यामुळे पदावरून त्यांना दूर करता आलेलं नव्हतं. लक्षात ठेवा. आता पुढे काय होतं ते आपण बघूया. तुम्हाला मुद्दा समजला असेल एक्झामच्या दृष्टीने. पॉईंट लक्षात ठेवा फक्त. आर्टिकल 94C नोटीस 14 दिवसांची द्यावी लागते आणि त्यांना अनुमोदन 50 सदस्यांनी द्यावं लागतं, म्हणजे 50 खासदारांनी अनुमोदन द्यावं लागतं. आणि कोणती मेजॉरिटी आवश्यकता असते ते इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे स्पेशल मेजॉरिटीने त्यांना पदावरून काय करता येतं, दूर करता येतं. ओके मित्रांनो, तुम्हाला ही न्यूज समजली असेल. ओके, आपण इथे थांबूया. जय हिंद.